नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत मस्तपैकी महाराष्ट्रीयन पुरणपोळी। तर चला आपण बनवायला घेऊ। ते आपण अर्धा किलो डाळ हे करून घेतली होती, शिजवून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण डाळीच्या दुप्पट पाणी टाकले, हळद टाकलं आणि थोडंसं तेल टाकून 3 शिट्ट्या करून घेतलेली आहे। तर आपण काय करायचं आहे, आता ह्या डाळीमधलं ना पाणी खाली तसंच ठेवायचं आहे आमटीसाठी आणि डाळ आपल्याला वेगळीकडे काढून घ्यायची। आणि गूळ आपण असा हा फोडून घेतलेला आहे आणि हे आपण आमटीसाठी जे डाळीतलं पाणी आहे ते ठेवलेलं आहे आपण। ह्याची आपण छान अशी कटाची आमटी बनवणार आहेत, अतिशय चविष्ट होते। तर सगळ्यात अगोदर आपण पुरण शिजवून घेणार आहे आता। तर आपण हे याच्यामध्ये डाळ पातेल्यामध्ये टाकून गरम करायला ठेवायची आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला गूळ टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे। आपलं हे मिक्स होतंय तोपर्यंत आपण ही कणिक पण छान मळून घेतलेली आहे आणि हिला चांगलं आता मळून आपण भिजायला ठेवणार आहे। हे पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटलं की हे अशा पद्धतीनं सगळं आवरून घ्यायचं। तर हे आपण आता डाळ आणि गूळ छान आता मिक्स करून घेऊ। आता कसं आत्ता जरी घट्ट दिसत असेल तर थोड्या वेळाने चांगलं पाणी सुटतं आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे। आवडत असेल तर थोडी वेलची आणि जायफळ पूड पण टाका, पण मीठ टाकणार नाही। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं। याला गॅस एकदम फुल फ्लेमवर ठेवायचं। मी याच्यामध्ये फक्त सुंठ आणि बडीशोपची पावडर टाकली आहे। तर आता हे पातळ झालेलं आहे, म्हणजे आपला गूळ विरघळलेला आहे। हे सुंठ बडीशोप आपण वाटून घेतलेली आहे, ते टाकून घेऊ। आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी पण काय हरकत नाही, कारण पुरण हरभऱ्याची डाळ आणि गुळामध्येच इतकी छान चव असते ना की खूप छान पुरण लागतं। मला साखरेचं पुरण आवडत नाही, गुळाचंच आवडतं। तर हे जसं जसं वेळ जाईल तसं तसं हे आपलं पुरण घट्ट होतं, वाटण्यासाठी तयार आहे। तर आता हे भज्याचं आपण भिजवून घेणार आहे। तर हे 3 उभे कांदे कट करून घेतलेले आहेत, पातळ पातळ असे। हिरव्या मिरच्या घेतल्यात 8-10, नंतर लसणाच्या पाकळ्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे। तर आपण लसूण आणि हिरवी मिरची आपण वाटून घेणार आहे। सगळ्यात अगोदर थोडेसे जिरे टाकायचे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते भज्यामध्ये। थोडासा ओवा पण टाकायचा आहे। ओवा, जिरे, हिरवी मिरची आणि लसूण याचं आपण वाटण करून घेणार आहे जाडसर भज्यासाठी। छान आपल्याला कांदा भजी बनवायचे आहेत ना, आमटीचं म्हटल्यानंतर थोडंसं तिखट लागतंच। तर हे आता देठं काढून आपण हिरव्या मिरचीचे आपण तुकडे करून घेतलेत आणि हे मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून घेऊ। नंतर लसूण पण टाकून घ्यायचं आणि फिरवून घेऊ एकदा मिक्सरला। हे बेसन पीठ घेतलं आहे आपण, 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। ह्याच्यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा हळद टाकायची, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा। नंतर हा कांदा जो आपण उभा पातळ कट करून घेतला होता तो पण टाकून घेऊ आपण। मोकळा करून घ्यायचा असा कांदा, चांगला सुटा सुटा असं करून घ्यायचा। नंतर याच्यात कोथिंबीर टाकायची। नंतर आपण जी हिरवा ठेचा करून घेतलेला आहे ना तो पण टाकायचा आहे मिक्सरमध्ये। जिरे, ओवा आणि हिरवी मिरची, लसूणचा जो जाडसर वाटलेला ठेचा आहे तो पण टाकायचं आणि चवीनुसार आपण मीठ टाकू। आणि अगोदर असंच कोरडं छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून भज्याचं पीठ छान भिजवून घेऊ आपण अशा पद्धतीनं। आता हे पण थोडा वेळ आपण भिजायला ठेवणार आहे, कारण आपण याच्यामध्ये सोडा वापरणार नाही, त्याच्यामुळं पीठ आपल्याला भिजू द्यायचं। आणि इथपर्यंत आपण जसं म्हणजे घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। तोपर्यंत आपल्या इकडं पुरण पण आता शिजलंय आणि वाटून तयार झालेलं आहे। हे बघा असं छान असं कोरडं एकदम मोकळं असं वाटून झालंय। आपली कणिक पण छान मळून घेतलेली चांगली आपली ही झाली आहे, भिजलेली आहे। तर आता पुरणपोळ्या करून घ्यायच्यात। तर पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे, त्याला अशी खोलगट अशी आपण हातानेच वाटी बनवून घ्यायची आणि भरपूर असं पुरण भरायचं। आमच्याकडे लातूर साईड किंवा इकडं बीड साईडला भरपूर पुरणाच्या याच्यामध्ये पोळीमध्ये पुरण भरपूर असतं आणि अशा पोळ्या नाजूक नसतात आमच्याकडे, चांगल्या अशा जाडजूड पोळ्या आणि एकदम असं मोठ्या पोळ्या असतात, जेणेकरून एक पोळी खाल्ली की बस म्हणजे असं माणसाचं जेवण फुल होतं। तर ह्या अशा पद्धतीनं आपण उंडा करून घेतलाय आणि हलक्या हलक्या हाताने आपण लगेच
पुरणपोळी पातळ अशी लाटून घ्यायची. बघा पुरण तुम्हाला दिसतंय कसं शेवटपर्यंत गेलेलं आहे. तर तव्यावर आपण टाकून आता भाजून घ्यायची आहे पोळी. छान दोन्ही साईडनं असं शेकून घ्यायची आणि वरतून आपल्याला चांगलं तूप लावायचं आहे. तूप लावा किंवा तेल जरी लावलं तरी चालतं. तर छान पद्धतीनं आपल्याला आता ह्या पुरणपोळ्या मस्त टम्म फुगवून घ्यायच्यात आणि करून पण घ्यायच्यात. आपल्याला तूप थोडंसं पातळ करून घ्यायचं म्हणजे आपल्याला सहज असं लावता येईल. किंवा मग तुम्ही पुरणाला तुपाचा तडका दिला तरी पण चालतंय. कारण मी तुपाचा तडका दिला नाही म्हणून तूप लावून घेते. तुम्ही तेल जरी लावलं तरी पण चालतंय. अशाच पद्धतीनं आता पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. ही दुसरी पण पुरणपोळी आपण टाकलेली आहे. छान बघा कशी फुगली आहे. पहिली फुगली नव्हती पण आता हे दुसरी एकदम छान झालेली आहे. माझ्या मनासारखी झाली आहे बघा. कारण पहिल्या 1-2 पोळ्या होतातच पण काही घाबरायचं नाही. थोडंसं नंतर पीठ पुरण वगैरे सेट झालं ना आपल्याला अंदाज आला की छान पोळ्या होतात आपल्या. तर हे अशा पद्धतीनं आपण आता हे पुरणपोळी केली. नंतर हे तळण पण आपण तळून घ्यायला लागलेलं आहेत. कुरडया पापड्या जे आपलं वाळवणीचं करतो ना आपण उन्हाळ्यामध्ये ते आपण करून घेणार आहेत. तर हे आपण साबुदाणाची चकली साबुदाणा बटाटा याची चकली याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. ते पण आपण आता तळून घेणार आहे. कुरडई पापडी तळून झाली आणि आपलं भज्याचं पीठ पण चांगलं भिजलंय. तर आता भजे सोडून घ्यायचे तेलामध्ये त्याच आणि खमंग असे भाजून घ्यायचे तळून घ्यायचेत मंद अशा गॅसवर. हे बघा आपलं तळण झालंय. वेगवेगळ्या प्रकारचं जे आपल्या घरामध्ये असेल ते आपण तळून करून घ्यायचं. कारण पुरणपोळ्याच्या ह्याला तळण लागतंच. एकीकडे कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तांदूळ लावायचे आहेत. 1.5 वाटी तांदूळ आणि थोडंसं मीठ टाकून मी 2 ते 2.5 वाटी पाणी टाकून भात शिजवून घेतलाय. तर आता आपण कटाची आमटी करणार आहे. त्यासाठी हा मसाला घेतलाय. 1 उभा कांदा चिरलाय. थोडंसं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर ताज्या वाटणातलं करायचंय ना. नंतर तेजपत्ता आहे, दगडी फूल आहे, धने, उंची शहाजिरी, नंतर मोठी वेलची, दालचिनी, लवंग, मिरे आणि हिरवी मिरची. हे आपलं सगळं वाटणसाठी तयार आहे. आणि थोडंसं आलं आणि लसूण आहे. आपण हिरव्या मिरचीची करणार आहे कटाची आमटी. बघा अतिशय चविष्ट होते. मला तर अशी खूप आवडते. माझी आजी करायची. तर त्यासाठी आपण आता हा लोखंडी तवा ठेवलेला आहे. लोखंडी तव्यावर आपण कांदा टाकलेला आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेलाची धार सोडायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान खरपूस असं लालसर एकदम कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्यामुळेच आपल्या आमटीला छान चव पण येते आणि रंग पण येतो. त्यामुळे आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडासा वेळ लागतो परंतु पेशन्स तर ठेवावेच लागतात छान खायचं म्हणल्यानंतर, हो की नाही. तरी आता हा आपला कांदा झालेला आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला पूर्ण लागले याला कांदा भाजून घ्यायला. तर हे बाजूला सारून घेऊ आणि याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले होते ना ते पण आपण लालसर असं भाजून घेऊ. छान एकदम खोबऱ्यामुळे पण आपल्या आमटीला छान कलर येणार आहे. तो खोबरं लवकर भाजतंच तरी पण आपण थोडीशी तेलाची धार सोडली आणि हे खोबरं आणि कांदा आपण छान भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं भाजून घेतले. आता हे राहिलेले आपण दगडी फूल आणि तेजपत्ता हे पण आपण थोडंसं काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचे. नंतर धने आणि जो खडा मसाला आहे उंची शहाजिरी, दालचिनी, वेलची, लवंग, मिरे हे सगळं आपण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आपण खमंग भाजून घेतल्यानंतर याच्यातच लगेच आलं लसूण पण टाकून घ्यायचे. वेगळं आपल्याला काही याच्यामध्ये टाकायचंच नाही. आणि हा मसाला आपण बाजूला काढून घेतल्यानंतर आपण हे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यायचेत आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला चांगले चटके पडेपर्यंत भाजून घ्यायचे. मिरचीचे तुकडे ह्याच्यासाठी करायचे की जेणेकरून मिरची उडून आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे. हे लक्षात ठेवायचं. अखंड मिरची कधीच आपण भाजून घ्यायची नाही. तोडून घेतली म्हणजे थोडंसं उडत नाही ते आणि खरपूस भाजली पण जाते एकसारखी. तर आता अगोदर हा मसाला वाटून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये मिरची टाकायची आपल्याला. आणि मिरची टाकून आपल्याला हे पण चांगलं वाटण करून घ्यायचे. ते एकदम मऊ असं वाटण करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेतलेलं आहे. तर हे आपण हिरव्या मिरचीचा मसाला आमटीचा तयार झाला आहे. आणि हे जे आपण डाळीतलं पाणी काढून घेतलं होतं ते पण आपलं बाजूला मी काढून घेतलेलं आहे. तर ह्याला आता फोडणी देऊन घेऊ आपण.
हे अशा पद्धतीनं बघा भरपूर झालंय. आपल्याला एवढीच आमटी करायची आहे तर आपल्याला 2 ते 2.5 चमचे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचंय आणि वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचंय मंद गॅसवर. एकदम असं बाजूनं तेल सुटलं पाहिजे आणि थोडंसं कलरसाठी उठून येण्यासाठी आपण हळद टाकणार आहे आणि हळद टाकली की लगेच आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ना ते टाकून देणार आहेत आपण. थोडंसं आता हे चिटकण्यासाठी आपण चिटकू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा किती छान एकदम तेल सुटले आणि मसाल्याला कलर पण किती सुंदर आलेला आहे. सुटले का नाही तोंडाला पाणी सांगा. तर याच्यामध्ये आता आपण हे जे डाळीचं पाणी आहे ते काढून टाकू. आमच्याकडे येळवणी म्हणतात. आणि मंडळी तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सॲपचा नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकले आणि एकदम चांगली दणकून आपल्याला उकळी येऊ द्यायची. बघा हे अशा पद्धतीनं मस्त असा खमंग एकदम सुगंध सुटलाय. मस्त पुरणपोळी आणि त्याच्यासोबत ही अशी आमटी म्हणल्यानंतर काय मजाच आपली एकदम. नक्की तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीची ताज्या मसाल्यातली आमटी करून घ्या. कट बघा किती सुंदर आलाय का नाही एकदम छान. आणि भूक लागली का नाही सांगा. तर ह्या अशा पद्धतीनं आपण आता ही आमटी करून घेतली आणि वरती आता टाकून घेऊ आपण कोथिंबीर. झाली आपली आता आमटी पण तयार झाली, आपले तण पण तयार झाले. तर हे झालं आपलं पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक पूर्ण नियोजनानं. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर नक्कीच करा. आणि चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता हे दुधासोबत आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्यासोबत मस्त पुरणपोळी चुरायची आणि मस्त ताव मारायचा. थँक्यू.